चला मुलांनो, आता आपण पाहूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या पाठाचा परिचय. वर्तुळाची परिमिती म्हणजेच काय? तर वर्तुळाला एक फेरा पूर्ण झाल्यानंतर मिळालेले एकूण अंतर म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ होय. इथे आपण वर्तुळ काढलेले आहे. या वर्तुळावरून जर आपण एक फेरा पूर्ण केला तर जे आपल्याला अंतर मिळालेलं आहे ते म्हणजेच काय? वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्या वर्तुळाची परिमिती. पण आपण नेहमी वर्तुळाला परिघ हा शब्द वापरतो. आता ह्या वर्तुळाची त्रिज्या r आहे आणि आपल्याला त्या वर्तुळाचा परिघ काढायचा असेल तर आपल्याला सूत्र माहितीच आहे, 2πr बरोबर वर्तुळाचा परिघ. तसेच वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याचेही सूत्र तुम्हाला माहिती आहे. तर त्रिज्या r असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr². आता आपल्याला ह्या वर्तुळामध्ये त्रिज्यांतर खंड म्हणजे काय हे पाहायचे आहे. त्रिज्यांतर खंड म्हणजेच वर्तुळाच्या 2 त्रिज्या आणि वर्तुळ परिघाचा एक भाग याच्यात परिबद्ध असलेल्या वर्तुळाच्या भागाला त्रिज्यांतर खंड असे म्हणतात. म्हणजेच काय? तर ह्या आपण वर्तुळाला 2 त्रिज्या काढलेल्या आहेत व O हा त्याचा वर्तुळ मध्य आहे. त्याचप्रमाणे हा वर्तुळ परिघाचा एक भाग आहे. ह्याच्यामध्ये जो भाग परिबद्ध आहे म्हणजेच 2 त्रिज्या व वर्तुळ परिघाचा एक भाग यांच्यामध्ये जो भाग परिबद्ध आहे त्यालाच त्रिज्यांतर खंड असे म्हणतात. याला आपण नावे देऊन घेऊया. A, इथे P, B व Q. आता ह्यामध्ये आपल्याला त्रिज्यांतर खंडाचे नाव घेत असताना आपण OAPB अशाप्रमाणे नाव वाचतो. ह्या वर्तुळामध्ये OAPB हा लघु त्रिज्यांतर खंड आहे. व OAQB हा विशाल त्रिज्यांतर खंड आहे. आता नावाप्रमाणे आपण इथे सर्व लिहून घेऊया. OAPB म्हणजेच लघु त्रिज्यांतर खंड, OAQB हा विशाल त्रिज्यांतर खंड, व ह्या 2 त्रिज्यांच्या मध्ये जो कोन तयार झालेला आहे या कोनाला आपण त्रिज्यांतर खंडाचा कोन असे म्हणतो. म्हणजे इथे कोन AOB हा त्रिज्यांतर खंडाचा कोन आहे. आपण आताच पाहिलं हा लघु त्रिज्यांतर खंड आहे आणि हा जो मोठा भाग दिसतो आहे तो विशाल त्रिज्यांतर खंड आहे. जर आपल्याला विशाल त्रिज्यांतर खंडाचा कोन शोधून काढायचा असेल तर आपण कसा काढणार? तर हा पूर्ण वर्तुळ केंद्र असल्यामुळे ह्याच्याभोवती जो कोन असेल तो 360 अंशाचा असतो. मग 360 अंशामधून जर आपण लघु त्रिज्यांतर खंडाचा कोन वजा केला तर आपल्याला विशाल त्रिज्यांतर खंडाचा कोन मिळेल. म्हणजेच 360 अंश वजा कोन AOB केल्यास आपल्याला विशाल त्रिज्यांतर खंडाचा कोन मिळेल. आता आपण पाहणार आहोत त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ कसे काढले जाते. इथे आपण आकृती काढलेली आहे. आकृतीमध्ये OAPB हा त्रिज्यांतर खंड काढलेला आहे. या आकृतीमध्ये
वर्तुळाची त्रिज्या r आहे व कोन आहे थीटा. त्यामुळे त्रिज्यांतर खंडाचे आपल्याला जर OAPB या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपण सूत्र वापरणार आहे थीटा भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग. जर आपल्याला थीटाची किंमत 60 दिलेली असेल तर आपण या ठिकाणी 60 अंश ठेवून त्याची किंमत त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळाची किंमत काढू शकतो. पुढे आपल्याला विशाल त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपण काय करणार, पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ घेऊन त्याच्यामधून लघु त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ जर आपण वजा केले तर आपल्याला मिळणार आहे विशाल त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ. त्यामुळे आपण सूत्र अशा प्रमाणे तयार केलेले आहे, विशाल त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच आपण पाय r चा वर्ग म्हणू शकतो वजा लघु त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ. यानंतर त्रिज्यांतर खंडाच्या कंसाची लांबी. हा त्रिज्यांतर खंड आहे OAPB व APB हा येथील कंस आहे. जर आपल्याला या कंसाची लांबी काढायची असेल व वर्तुळाची त्रिज्या समजा r आहे आणि त्या त्रिज्यांच्या मधला कोन आहे थीटा, तर आपल्याला त्रिज्यांतर खंडाच्या कंसाची लांबी काढण्याचे सूत्र म्हणजेच थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय r. इथेही थीटा आपल्याला जर 60 अंश दिलेला असेल तर आपण 60 अंश ठेवून त्या कंसाची लांबी काढू शकतो. याच्यामध्ये पायची किंमत आपण घालणार आहे. पायची किंमत ज्यावेळी आपण गणितामध्ये ठेवतो त्यावेळी एकतर गणितामध्ये कंसामध्ये पायची किंमत दिलेली असेल तर आपण ती वापरायची, नाहीतर आपण इथे 22/7 किंवा 3.14 ही किंमत वापरू शकतो. आता पाहूया वर्तुळखंड म्हणजे काय. इथे वर्तुळ काढलेले आहे आपण आणि AB ही वर्तुळाची जीवा काढलेली आहे. तसंच APB हा वर्तुळ कंस आहे. ह्यांच्यामध्ये जीवा आणि वर्तुळ कंस यातील जो वर्तुळाचा भाग आहे त्यालाच वर्तुळखंड असे म्हणतात. आता यामध्ये APB हे काय आहे, लघु वर्तुळखंड. वर्तुळखंडाचे नाव लिहित असताना APB असे आपण लिहिणार आहे. म्हणजेच APB हा लघु वर्तुळखंड आहे. आता हा लघु वर्तुळखंड आहे म्हणजे उरलेला भाग काय आहे, विशाल वर्तुळखंड. म्हणजेच AQB हा काय आहे, विशाल वर्तुळखंड. आकृतीमध्ये पण आपण नावे लिहून घेऊया. आपल्याला जर विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपण कसे काढणार, तर पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ यामधून जर आपण लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ वजा केले तर आपल्याला विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळेल. इथे आपण सूत्र लिहिलेले आहे, विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r चा वर्ग वजा लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. आता आपल्याला जर लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढायचे असेल, इथे एक वर्तुळ दिलेला आहे आणि याच्यामध्ये APB हा लघु वर्तुळखंड दिलेला आहे. जर आपल्याला याचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपण इथे समजा वर्तुळाला A आणि B बिंदूमधून त्रिज्या काढल्या तर इथे पूर्ण OAPB हा त्रिज्यांतर खंड तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे OAB हा त्रिकोण तयार झालेला आहे. मग जर आपण या पूर्ण त्रिज्यांतर खंडामधून त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे, लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे, लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर संगत त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ वजा संगत त्रिकोणाचे क्षेत्रफळ.
इथे संगत म्हणजे काय आहे, तर जो लघुवर्तुळखंड आहे त्याच्याशी संगत कोणता त्रिज्यांतर खंड आहे त्याचं क्षेत्रफळ आपण इथे लिहिणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्याशी संगत कोणता त्रिकोण आहे त्याचे क्षेत्रफळ आपण इथे त्याच्यामधून वजा करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण उदाहरणे सोडवताना समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे देखील आपल्याला लागणार आहे. समजा येथे वर्तुळ आहे, ओ हा त्याचा केंद्रबिंदू आहे आणि ओ केंद्रबिंदूपाशी इथे त्रिज्याने 60 अंशाचा कोन केलेला आहे. हा कोन 60 अंशाचा झाल्यानंतर आपल्याला या त्रिकोणामध्ये उरलेले जे कोन आहेत त्याचे सुद्धा माप काढता येईल. कारण या त्रिज्या असल्यामुळे या दोन्ही पण समान आहेत आणि त्रिज्या समान असल्यामुळे त्यांच्या समोरचे कोन देखील समान असतील. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. एक कोन 60 अंशाचा झाला म्हणजे उरलेले दोन कोन 120 अंशाचे असतील आणि त्याच्यातला एक कोन किती असेल 60 अंश, तर दुसरा कोन देखील 60 अंश. म्हणजेच हा समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. मग समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू म्हणजे समभुज त्रिकोणाची बाजू आपल्याला इथे लिहायची आहे. पाठाच्या परिचयानंतर आपण स्वाध्यायातील उदाहरणे सोडवणार आहोत. तर याकरिता तुम्ही लाईक व सबस्क्राईब करा.